हैदराबादच्या शिवरामपल्ली येथील राष्ट्रीय पोलीस अकादमीमधून 2 दिवसांपूर्वी अतिशय खळबळजनक बातमी समोर आली होती। याच अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या एका ट्रेनी आयपीएस ऑफिसरवर त्याच्या सोबतच प्रशिक्षण घेणाऱ्या एका महिला आयपीएस ऑफिसरनं अतिशय खळबळजनक आरोप केलेले होते। लैंगिक छळापासून ते ब्लॅकमेलिंग पर्यंत, मारहाणीपर्यंत असे अनेक गंभीर आरोप या सगळ्यामध्ये झाले। अट्टापूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणातली फिर्यादही दाखल झाली, गुन्हा दाखल झाला, पोलिसांनी तपास सुरू केला। मात्र या सगळ्याच्या दरम्यान ज्या उदय कृष्ण रेड्डी या ट्रेनी आयपीएस ऑफिसरवर हे सगळे आरोप केले गेले होते, त्यांनीच आता आत्महत्येचं पाऊल उचललेलं आहे। त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय आणि या सगळ्या मागे त्यांनी एक सुसाईड नोट सुद्धा लिहून ठेवली आहे। ज्या सुसाईड नोट मधून त्यांच्यावर केलेले सगळ्याच आरोपांचं खंडन करत या महिलेवर उलट आरोप करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या प्रकरणाचा हा एक वेगळा अँगल नुकताच समोर आलाय। नेमकं या सुसाईड नोट मध्ये काय काय म्हटलेलं आहे हेच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। 30 वर्षीय ट्रेनी आयपीएस ऑफिसर उदय कृष्ण रेड्डी हे हैदराबादच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये ट्रेनी आहेत, प्रशिक्षणार्थी आहेत आणि तिथेच प्रशिक्षण घेत असताना त्यांच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले। हे आरोप कोणी केले होते तर त्यांच्या सोबतच प्रशिक्षण घेणाऱ्या एका महिला पोलीस आयपीएस ऑफिसरनं। त्यांचं असं म्हणणं होतं की गेल्या अनेक दिवसांपासून, दीड महिन्यापासून हे उदय रेड्डी त्यांचा सतत छळ करतात, त्यांना जबरदस्तीने आपल्या रूम मध्ये बोलवतात, तिथे मारहाण करतात। त्यांनी त्यांचा एक खासगी व्हिडिओ अगदी लपून काढलेला आहे। त्यांना माहितीही नव्हतं की त्यांचा व्हिडिओ काढलाय आणि तोच व्हिडिओ पुढे त्यांच्या नवऱ्याला पाठवण्यात आला, त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं, असे अनेक गंभीर आरोप केले गेले होते। एवढंच नाही तर जबरदस्ती मला रूम मध्ये बोलवून माझ्या प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श केला जातो, माझ्याबरोबर लैंगिक कृत्य करण्याचे प्रयत्न केले जातात, असेही अनेक गंभीर आरोप या सगळ्यामध्ये करण्यात आलेले होते। पण जेव्हा या प्रकरणातले आरोप झाले त्यानंतर तातडीनं उदय रेड्डी यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्याबरोबर उदय रेड्डी हे त्यांच्या एका मित्राच्या घरी गेले। तिथे गेल्याच्या नंतर तिथेच त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। पण त्यापूर्वीच त्यांनी एक 2 पानांची सुसाईड नोट मागे सोडलेली होती। सध्या उदय रेड्डी यांच्यावरती एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची भेटही घेतलेली आहे। पण असं सगळं घडत असताना या सुसाईड नोट मध्ये नेमकं काय म्हटलंय हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण जे आरोप या महिलेनं केलेले होते त्याच्या बरोबर विरुद्ध आरोप हे आता या महिलेवरच सुसाईड नोटच्या माध्यमातून करण्यात आलेत। सुसाईड नोट मध्ये उदय रेड्डी असं म्हणतात की गेल्या 2 वर्षांपासून आमच्या दोघांचे प्रेम संबंध होते। या महिलेनं अनेकदा माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले। नंतर जेव्हा हिचं लग्न ठरलं दुसरीकडे आणि मग लग्न त्यांचं झालं, त्यावेळेस मात्र आपण तिच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला। पण ही महिला लग्नाच्या नंतर सुद्धा वारंवार आपल्यासोबत मानसिक, शारीरिकरित्या एकत्र राहण्यासाठी म्हणून आपल्यावरती दबाव टाकत होती। अनेकदा जबरदस्तीने माझ्या रूम मध्ये आली, तिथे आल्याच्या नंतर माझं चुंबन घेतलं, माझ्याबरोबर जवळीकता वाढवण्याचे प्रयत्न सुद्धा केले। हे सगळं करण्यासाठी जेव्हा मी नकार देत होतो त्यावेळेस या महिलेनं आपल्याला उलट ब्लॅकमेलिंग सुद्धा केलं, मी गुन्हा दाखल करेन अशा धमक्या सुद्धा दिल्या। या सगळ्यामुळेच हे जे उदय रेड्डी आहेत त्यांनी एक खासगी व्हिडिओ जो काढून ठेवलेला होता, तो व्हिडिओ तिच्या पतीला पाठवला। त्याच्या मागचं कारण असं होतं की तिच्या पतीला हे कळावं की तुमची पत्नी तुमच्या पश्चात माझ्यासोबत काय काय करते आणि हे तिनं करू नये, म्हणून मी हा व्हिडिओ तिच्या पतीला पाठवलेला होता। मात्र हा व्हिडिओ पाठवल्याच्या नंतर ती प्रचंड चिडली आणि त्यामुळे तिनं माझ्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली। तिने जे काही आरोप केलेले आहेत हे सपशेल खोटे आहेत। मी तिच्यासोबत गैरवर्तन करत नव्हतो तर तीच उलट माझ्यासोबत गैरवर्तन करत होती, तीच माझ्यावर हे सगळं करण्यासाठी दबाव टाकत होती, असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे मुळात जो व्हिडिओ मी केवळ पुरावा म्हणून माझ्याकडे ठेवलेला होता आणि ब्लॅकमेल करण्यासाठी नाही, तर केवळ तिच्या पतीला या सगळ्या कृत्यांच्या बाबत माहिती असावी म्हणून मी पाठवलेला होता। तोच व्हिडिओ पाठवल्यामुळे चिडून तिने माझ्या विरोधात ही खोटी तक्रार दिली आहे, असं उदय रेड्डी यांचं म्हणणं आहे। हे सगळं त्यांच्या सुसाईड नोट मध्ये लिहून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय, त्यांच्यावरती उपचारही सुरू आहेत। पण दुसरीकडे या प्रकरणाचा हा वेगळा अँगल समोर आल्यामुळे आता अट्टापूर पोलिसांकडून दुसऱ्या अँगलनी सुद्धा तपास केला जाणार आहे। नेमकं या दोघांपैकी कोण खोटं बोलतंय, कोण खरं बोलतंय, या सगळ्याचा तपास केला जाणार आहे। कारण दोन्ही सुद्धा आयपीएस ऑफिसर आहेत, म्हणजेच काय
तर क्लास 1 पोस्ट असलेले क्लास 1 दर्जाचे हे दोन्ही अधिकारी आहेत. त्यांच्या पूर्ण भविष्याचा करिअरचा हा सगळा प्रश्न आहे. दोघांनीही एकमेकांवरती केलेले आरोप हे अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये अगदी निष्पक्षपातीपणे संपूर्ण तपास होणं गरजेचं आहे आणि कोण नेमकं दोषी आहे हे कळणं सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे. कारण समोरच्या व्यक्तीच्या सुद्धा करिअरचा, आयुष्याचा संपूर्ण हा प्रश्न असणार आहे. दोघांचीही करिअर अजून चालू व्हायची आहेत. त्यामुळे आता पोलिसांकडून या प्रकरणातला कसून तपास केला जाणार आहे. नेमकं खोटं कोण बोलतंय, ब्लॅकमेलिंग कुणी केलेलं आहे, हे सगळं पोलिसांकडून शोधून मग जे काही सत्य असेल याविषयी पोलीस अधिकृतपणे माहिती देणार आहेत. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.